आज कपडे ही केवळ गरज नसून व्यक्तीचे व्यक्तिमत्व, संस्कृती आणि ट्रेंड दर्शवतात. व्यक्तीचा केशभूषा, वेशभूषा याने त्याचा पूर्ण लूकच बदलून जातो, ज्याला आपण मेकओव्हर म्हणतो. आणि एक मेकओव्हर करतात ते ड्रेस डिझायनर. तर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपला विषय आहे ड्रेस डिझायनर. तुम्ही बघत आहात HSJB पॉलिटेक्निकचे पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्स आणि मी आहे आपली होस्ट अंजना माळी. नमस्कार. त्या ड्रेस डिझायनिंगविषयी गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे श्री HSJB पॉलिटेक्निकच्या ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या मॅडम कविता सोनवणे मॅडम या आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. मॅडम, आता जसं आपण म्हटलं की केशभूषा आणि वेशभूषा हे पूर्ण मेकओव्हर करतात ते ड्रेस डिझायनिंगमुळे. बरोबर. तर ड्रेस डिझायनिंगमुळे नेमका कशाचा अंतर्भाव असतो? ड्रेस डिझायनिंगमध्ये अनेक संकल्पनांचा समावेश होतो. जसे की गारमेंटचा तर आहेच आहे, त्याशिवाय त्याच्यावरची एम्ब्लिशमेंट आहेत, प्रिंट आहेत, टेक्स्चर्स आहेत, ह्या सगळ्यांचं ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग आणि तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स, त्यामध्ये तुमच्या बॉडीचे कॅरेक्टर्स, तुमची शरीरयष्टी ह्या सर्वांचा समावेश करून ड्रेस डिझायनिंग ही संकल्पना साकार करण्यात येते. ड्रेस डिझायनिंगची जी फील्ड आहे यामध्ये जर कुठल्या विद्यार्थ्याला यायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणती कौशल्य असली पाहिजेत? डिझायनिंग ह्या फील्डमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर एक तर तुम्हाला फॅब्रिकचं नॉलेज, कलर्सचं नॉलेज आणि मुळात म्हणजे तुमची त्या क्षेत्रामध्ये आवड असली पाहिजे. तुमची आवडच तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाऊ शकते. या ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये येण्यासाठी कोणतं शिक्षण घेणं अपेक्षित आहे? ड्रेस डिझायनिंगमध्ये येण्यासाठी तर मुळात म्हणजे तुम्हाला 10th पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकतात, डिग्री कोर्सेस करू शकतात. त्याच्यानंतर काही सर्टिफिकेट कोर्सेस देखील करू शकतात. काही प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस तुम्ही जसं की फोटोशॉप वगैरे असे सॉफ्टवेअरचे पण कोर्सेस तुम्ही करू शकतात. ज्याच्यामध्ये तुम्ही लोगो डिझायनिंग, एम्ब्लिशमेंट, एम्ब्रॉयडरी डिझायनिंग यामध्ये देखील तुम्ही तुमच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आता तुमचं जे पॉलिटेक्निक आहे HSJB पॉलिटेक्निक, त्यामध्ये 2 वर्षाचा ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचा कोर्स आहे. तर बरोबर. यामध्ये कुठले कुठले विषय शिकवले जातात? ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग ह्या कोर्समध्ये तुम्हाला फॅशन इलस्ट्रेशन, डिजिटल डिझायनिंग, त्याच्यानंतर पॅटर्न मेकिंग अँड गारमेंट कन्स्ट्रक्शन, क्रिएटिव्ह पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट, फॅशन मार्केटिंग हे सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये शिकवतात. त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, काही थेरी सब्जेक्ट्स आहेत आणि सगळे ओव्हरऑल सब्जेक्ट्समुळे तुम्हाला ड्रेस डिझायनिंग या संकल्पनेबद्दल पूर्ण नॉलेज तुम्हाला त्यामध्ये मिळतं. आता हे जे कोर्सेस आहेत हे परंपरागत पद्धतीने शिकवले जातात की काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर पण आहे, त्याच्याशी रिलेटेड ड्रेस काही विषय डिझायनिंगमध्ये आहेत? काही जे सब्जेक्ट आहेत जसं की हँड एम्ब्रॉयडरी आहे, तर त्याच्यामध्ये परंपरागत जसं ना आपण एम्ब्रॉयडरी करतो, जसं आपण स्टेट वाईज एम्ब्रॉयडरी आहेत सपोज की चिकनकारी आहे, तर ते तुम्हाला ड्रेस डिझायनिंगमध्ये येण्यासाठी एक तर तुम्ही 10th पास असणं गरजेचं आहे. मे मे मुळात परंपरागतच तुम्हाला शिकवलं जातं. पण जसं की तुम्हाला आता आपण डिजिटलकडे वळतोय, पूर्ण जग डिजिटलकडे वळतंय, तर तुम्हाला आधुनिक एम्ब्रॉयडरी मशीन्समध्ये किंवा एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळे टाईप शिकवले जातात. लोगो डिझायनिंग म्हणजे जे पूर्वी आपल्या हाताने करायचो, प्रिंट डिझायनिंग हे सगळं तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये शिकवलं जातं. जसे की कुठले सॉफ्टवेअर? ड्रेस डिझायनिंगमध्ये प्रामुख्याने फोटोशॉप वापरलं जातं. त्याच्यानंतर इलस्ट्रेटर वापरलं जातं किंवा जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर गेलं तर इंडस्ट्रीमध्ये मोठे लेआउट करण्यासाठी पॅटर्न मेकिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत, टुकाकॅड म्हणून सॉफ्टवेअर्स आहेत. तर असे वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. म्हणजे ज्या सॉफ्टवेअरमुळे बरंचसं काम कमी झालेलं आहे. सॉफ्टवेअरमुळे बरंचसं काम कमी होतं आणि त्याच्यामध्ये परफेक्शन येतं. अरे वाह! आता या जे काही आपण तुम्ही सांगितलं की एम्ब्रॉयडरी वगैरे, मग ती हातानेच केली जाते का ते जसं कंपन्यांमध्ये मशिनरीज आहेत तर त्याचंही तुमच्याकडे नॉलेज दिलं जातं? आता हे डिपेंड करतं की तुम्ही जर कॉस्ट्यूम डिझायनिंग करत असाल, तर तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरी पाहिजे असेल म्हणजे बघा की परंपरा जी आहे ती आपली आहेच आहे आणि जी तुम्ही हँड एम्ब्रॉयडरीला जी डिमांड आहे ती आहेच. तर तुम्हाला तुमचं गारमेंट कसं हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये असाल तर तुम्ही डिजिटल एम्ब्रॉयडरी किंवा मशीनने एम्ब्रॉयडरी जास्त केली जाते. पण तुम्हाला जर पर्सनलाइज्ड करायचं असेल तर तुम्ही हँड एम्ब्रॉयडरी, आरी वर्क अशा टाईपची एम्ब्रॉयडरी करू शकता. मग याला लागणारी मशिनरी अवेलेबल आहे का? एम्ब्रॉयडरीसाठी असेल तर आपल्याकडे सर्व टाईपच्या मशिनरीज अवेलेबल आहेत. जसं की ओव्हरलॉक मशीन आहे, बटन होलिंग मशीन आहे, डिजिटल एम्ब्रॉयडरी मशीन्स आहेत, इंडस्ट्रियल मशीन्स आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअर देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. या मशीनवर म्हणजे कंपनीमध्ये जाऊन या मशीनवर काम करण्याच्या आधी विद्यार्थी इथे कॉलेजमध्ये त्या बरोबर. मशीनवर काम बरोबर. शिकतात. फर्स्ट इयरपासूनच विद्यार्थी ह्या इंडस्ट्रियल मशीनची ट्रेनिंग घेतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि ते स्वतःचं युनिटसुद्धा चांगल्या प्रकारे चालवू शकतात.
मग ह्या जो तुमचा डिप्लोमाचा कोर्स आहे, यामध्ये प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊनही काही तुम्ही अनुभव मिळतो का मुलांना? काही हो, आहे का नक्कीच. तशी सोय? नक्कीच मिळतं. कोर्स मात्र खूप मोठा आहे. म्हणजे अगदी पूर्वीपासून जर आपण बघितलं, तर आपण ऐकत आलोय, की कबीराचे विणतो शेले कौशल्याचा राम. तर म्हणजे पूर्वीपासून वस्त्र ही आपली मूलभूत गरज तर आहेच, पण त्यानंतर ही गरज आपली वाढत चालू आणि ती आपली पॅशन बनली आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात जसं पूर्वी आपण बघायचो, की फक्त फॅशन डिझायनर किंवा मॉडेलिंगसाठी ड्रेस डिझायनिंगची कन्सेप्ट यूज होत होती. रॅम्प वॉकिंग रॅम्प करतात वॉक ते वगैरे, वगैरे. घरापर्यंत हां. नव्हतं पण आता आलेलं. प्रत्येक सीरियल्स थ्रू म्हणा किंवा सोशल मीडियामुळे ड्रेस डिझायनिंग ही कन्सेप्ट प्रत्येक घरात पोहोचली. आता आपल्या घरात किती वेगवेगळे एज ग्रुपचे लोकं असतात. तर ते प्रत्येकासाठी ती गरज बनली आहे आणि किती सारे इव्हेंट्स होतात, सीरियल्स आहेत, कॉस्ट्यूम डिझायनिंग आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ड्रेस डिझायनिंगची गरज पडते. ते आम्ही असंही बघितलंय, की घरी एखादं फंक्शन आहे, लग्न समारंभ आहे, तर साडी ड्रेपिंगसाठी बरोबर, बरोबर. माणसं बोलवले बरोबर, जातात. बरोबर. तर म्हणजे इथे सुद्धा फॅशन डिझायनिंग आता घरापर्यंत आलेलं घरापर्यंत. आहे. साडी ड्रेपिंगमध्ये किंवा ड्रेपिंगमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करियर करू शकतात. इव्हन आपण एखाद्या रेडीमेड शॉपमध्ये जातो, तर बाहेर ड्रेपिंगचे वेगवेगळे मॅनिक्विन्स असतात. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पार्ट टाईम त्याला ड्रेपिंग करू शकतात. तुमच्या ज्या कन्सेप्ट तिथे यूज करू शकतात. आणि जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, बुटीक वगैरे, तर कशाप्रकारे करू शकतात? ड्रेस डिझाइन डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणजे तुम्ही छोटंसं बुटीक सुरू करू शकतात किंवा तुम्ही एम्ब्रॉयडरी युनिट टाकू शकता तुमचं किंवा आमच्या काही स्टुडंट असे आहेत, की त्यांनी स्वतःचे नॉन वन फॅब्रिक्सचे बॅगचे युनिट टाकलेले, छोटे-छोटे युनिट सुरू केलेले आहेत. आता हे जे कंपन्या आहेत किंवा हे जे स्वतःचं बुटीक आहे, इथे विद्यार्थी जाऊन काम करू शकतात. पण मग हे काम करताना त्यांना काही आव्हानांना तोंड द्यावं लागत असेल, काही नक्कीच, अडचणी येत असतील, तर त्यांनी नक्कीच. काय कसली आव्हानं येतात आणि विद्यार्थी कसं त्याला सामना करतात? फॅशन ही कन्सेप्ट अशी आहे, की रोज नवीन-नवीन फॅशन ट्रेंडमध्ये येत असते. बदलत तर असतं. नवीन ट्रेंड्सचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये सतत राहणं हे विद्यार्थ्यांसाठी किंवा फॅशन फील्डमध्ये राहण्यासाठी हे खूप मोठं आव्हान आहे. तर तुम्ही तेच मोठं आव्हान आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला जास्त काम करावं लागतं. जसं आपण ड्रेपिंग तुम्ही हा टॉपिक बोलतोय, तर ड्रेपिंगमध्ये डॉली जैन म्हणून तुम्ही ऐकलं असेल. तर एक ड्रेपिंग करण्याचे लाखोने पैसे घेतात. म्हणजे फक्त तुमचं स्किल वापरून किती सारी तुम्ही इन्कम करू शकतात. म्हणजे त्याचा अर्थ बॅगचे लोगो असतील हो, किंवा नक्कीच, नक्कीच. साडीवरती जी डिझाइन आहे त्याचं ते नक्कीच. मोटिव्ह डिझायनिंगचं डेव्हलपमेंट. त्याच्यासाठी ड्रेपिंगसाठी म्हणजे विविध प्रकारे या फील्डमध्ये हो. संधी आहेत. खूप साऱ्या संधी. पण असं नाही की फक्त एकच एक आहे, त्यातलेही अजून छोटे-छोटे आहेत, छोटे-छोटे की आहेत. ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं खासियत निर्माण करू बरोबर. शकतात. या क्षेत्रामध्ये जसं आता बघितलं, की छोटे-छोटे क्षेत्र आहेत, तर तुमचे विद्यार्थी पण या क्षेत्रामध्ये यशस्वी नक्कीच, झालेले नक्कीच. असतील. खूप त्यांची सारे. काही उदाहरणं? हो. आमचे खूप सारे स्टुडंट्स ह्या क्षेत्रामध्ये आहेत. काही विद्यार्थी स्वतःचं युनिट चालवत आहेत. काही लोगो डिझायनिंगमध्ये काम करत आहेत. काही सॉफ्टवेअर डिझायनिंगमध्ये, कार्पेट डिझायनिंगमध्ये काम करत आहेत. काही मुली मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करून आता स्वतःचे ब्रँड डेव्हलप करत आहेत. जसं की एक स्टुडंट आहे, तिने स्वतःचा ब्रँड डेव्हलप केला आहे किंवा काही मुली टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये आहे सुरतला, तर त्यासुद्धा सॉफ्टवेअरमध्ये काम करत आहेत. काही बुटिक्सचे युनिट चालू करतात. वर्कशॉप सुरू केलेत काही मुलींनी. आमची एक स्टुडंट प्रिया तायडे म्हणून ती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करते. एक स्टुडंट आहे शीतल कुंदे म्हणून ती दुबईमध्ये गाऊन डिझायनिंगमध्ये काम करते. आमची एक स्टुडंट आहे अमी पटेल, ती कॉस्ट्यूम डिझायनिंगमध्ये काम करते. असे बरेच स्टुडंट आहेत, की जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. तसेच आमच्याकडे प्लेसमेंट पण दिली जाते. 2 वर्षापासून आमच्याकडे प्लेसमेंटमध्ये पण मुली जात आहेत. तर 2 वर्षापासून वन सेंट्रा सोल्युशन पुण्याची जी कंपनी आहे, तिथे तिथे कार्पेट डिझायनिंगमध्ये मुली काम करतायत. तर स्पेशली त्यांना फोटोशॉप किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांना काम करावं लागते. वन सेंट्रा सोल्युशनमध्ये कार्पेट डिझायनिंगमध्ये आमच्या मुली काम करतायत. जसं की विधी चोपडा आहे, पियुषा जाधव आहेत, श्वेता जगताप आहे, प्राजक्ता पगार आहेत. म्हणजे सातत्याने ही संख्या आता वाढत जाणार आहे. ह्याही वर्षी प्लेसमेंटमध्ये काही मुली सिलेक्ट झाल्या आहेत आणि त्या लवकरच तिथे जॉइन करतील. म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून हे लक्षात येतंय, की ड्रेस डिझायनिंग हे फक्त शिवणकाम किंवा स्वतःला वेगवेगळे डिझायनर कपडे घालायचे आहेत म्हणून असं नाही, तर मोठ्या-मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पोस्ट आहेत आणि नक्कीच, तिथं मुलं आपलं करिअर करत आहेत. नक्कीच. म्हणजे आहेतच असं नाही, ते तुम्ही सिद्ध करून दाखवलंय, की तुमच्या बरोबर. मुली तिथे काम करत हो, आहेत. हो. नक्कीच, नक्कीच. तर हा पॉडकास्ट ऐकून जर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल, की आपण या क्षेत्रात यावं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच, ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, त्यांनी या क्षेत्रात नक्कीच यावं. कारण की याच्यात काही 10वी पर्यंत जे आपण सब्जेक्ट शिकतो, त्यापेक्षा काही वेगळे सब्जेक्ट आहे आणि तुमची आवड आणि रुची ह्या क्षेत्रात कायम टिकून राहील
आणि तुम्ही इथे आल्यानंतर इतकं कलरफुल जग आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने काम करू शकतात. तर तुम्ही ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना फॅशन डिझायनिंग किंवा ड्रेस डिझायनिंग करायचं त्यांनी नक्कीच या क्षेत्रात यावं. जॉबचं म्हणाल तर जसं की Amazon, मिशो अशा ज्या आपल्या ऑनलाईन वेबसाईट आहेत तिथे देखील तुम्ही वर्क फ्रॉम होम काम करू शकतात. किंवा काही मुली इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात. अनेक बुटीकचे साइड बाय साइड ते Instagram अकाउंट्स हँडल करतात. तर हे छोटे-छोटे जॉबसुद्धा ते करू शकतात. म्हणजे खूप विविधता आहे हां, इथे ह्या कामात जॉबची. खूप सारी विविधता आहे. मित्रांनो, मॅडम आपल्याकडे आल्या आणि त्यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर वस्त्र ही एक मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे. पण आज ही फक्त गरज नसून हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र झालेलं आहे. तर तुम्हालाही जर डिझायनिंग आणि फॅशनची आवड असेल, तर या क्षेत्रात तुम्ही नक्की करिअर करू शकता. आणि या करिअरविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तशी HSJB पॉलिटेक्निकच्या ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग विभागाला नक्कीच भेट द्या. नमस्कार.